बीडमधल्या त्या 9 वर्षाच्या मुलीला स्कूल बसमधून उतरल्यानंतर भरधाव गाडीनं धडकवलं। आता त्या मुलीची तब्येत चांगली आहे, मात्र पुन्हा एकदा या लेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। खरं तर खाजगी शाळा पालकांकडून भरमसाठ फीस आकारतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचवणं आणि शाळेपासून घरापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आणि स्कूल बस व्यवस्थापकाची आहे। खरं तर त्या स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट असायला हवी होती की जी महिला अटेंडंट त्या विद्यार्थ्याला स्कूल बसमधून उतरल्यानंतर घरापर्यंत पोहोच करेल, ही पद्धत असायला पाहिजे आणि ती व्यवस्था देखील असायला पाहिजे। कारण लहान लेकरं आहेत, कोणती घटना कधी घडेल सांगता येत नाही। त्यामुळे निश्चितपणे बीडमधील या दुर्दैवी घटनेपासून या शाळा व्यवस्थापकाने आणि स्कूल बस व्यवस्थापकाने निश्चितपणे यावरती लक्ष द्यायला पाहिजे की एक महिला अटेंडंट त्या स्कूल बसमध्ये असायला पाहिजे, जी विद्यार्थ्यांना घरापासून बसपर्यंत आणि बसपासून घरापर्यंत सोडेल। दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील अनेक स्कूल बस अशा आहेत की ज्यांचं फिटनेस व्यवस्थित नाही। ज्या स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांना दाटीवाटीनं कोंबलं जातं, त्या स्कूल बसबाबत आरटीओनं आता जागा होणं गरजेचं आहे। कारण एखादी घटना घडल्यानंतर परत वराती मागून घोडं नाचवण्यात काहीच अर्थ नाही। पुन्हा प्रशासनानं जागा होण्यापेक्षा सध्या त्या स्कूल बसची चेकिंग होणं गरजेचं आहे, स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट असणं गरजेचे आहे। त्यामुळे निश्चितपणे पालकांनी आणि आरटीओनं दोन्ही गोष्टींना आणि शाळा व्यवस्थापनानं या बाबतीत निश्चितपणे जागा व्हायला पाहिजे।